तुमचा पहिला प्रश्न आहे, शरीरातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लोहाचा वापर, ऑप्शन बी जीवाणूंचा नाश, ऑप्शन सी ऑक्सिजनचे वहन, ऑप्शन डी ऊर्जा प्रदान करणे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ऑक्सिजनचे वहन. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या आजारापासून बचाव करण्यासाठी BCG लस दिली जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चेचक, ऑप्शन बी TB, ऑप्शन सी पोलिओ, ऑप्शन डी कावीळ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी TB. BCG लस ही प्रामुख्याने क्षयरोग या आजारापासून बचाव करण्यासाठी दिली जाते. ही लस लहान मुलांमध्ये क्षयरोगाच्या गंभीर रूपांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. तुमचा तिसरा प्रश्न आहे, फुग्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए हायड्रोजन, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी हेलियम, ऑप्शन डी ऑक्सिजन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हेलियम. तुमचा चौथा प्रश्न आहे, चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोहोचण्यासाठी अंदाजे किती वेळ लागतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 8 मिनिटे, ऑप्शन बी 1.3 सेकंद, ऑप्शन सी 5 सेकंद, ऑप्शन डी 2 मिनिटे. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1.3 सेकंद. तुमचा पाचवा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी दिला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए न्यूटन, ऑप्शन बी आईन्स्टाईन, ऑप्शन सी आर्यभट, ऑप्शन डी केपलर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए न्यूटन. तुमचा सहावा प्रश्न आहे, जवळच्या दृष्टीसाठी कोणता लेन्स वापरला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अंतर्गोल भिंग, ऑप्शन बी बहिर्वक्र भिंग, ऑप्शन सी दंडगोलाकार भिंग, ऑप्शन डी बायफोकल लेन्स. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अंतर्गोल भिंग. तुमचा सातवा प्रश्न आहे, फॅरनहाईटमध्ये मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 96 अंश फॅरनहाईट, ऑप्शन बी 98.6 अंश फॅरनहाईट, ऑप्शन सी 100 अंश फॅरनहाईट, ऑप्शन डी 94 अंश फॅरनहाईट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला डोळे नाहीत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी गांडूळ, ऑप्शन सी माशी, ऑप्शन डी डास. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गांडूळ. तुमचा नववा प्रश्न आहे, शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बद्धकोष्ठता, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी ताप, ऑप्शन डी मूतखडा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बद्धकोष्ठता. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला संध्याकाळचा तारा म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी मंगळ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.